नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 2 जूनच्या भागामध्ये मित्रांनो, आता शारदा नंदिनीला विचारते, "नंदिनी बाळ, हे सगळं कधी घडलं आणि मला का नाही सांगितलंस तू?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अगं आई, मी तुला सांगणारच होते. त्या दिवशी मी आले होते, पण काव्या होती ना तिथे." आणि असं तिने म्हटल्यानंतर आता शारदाला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस नंदिनी आलेली असते आणि ती सांगायचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, "आई, मी तुला कसं सांगू?" आई, मी आई होता होता असं ती बोलत असते. इतक्यातच काव्या तिथं आलेली असते आणि ती म्हणते, "सॉरी, सॉरी, पण मी काय मिस केलं?" आणि तेव्हा नंदिनीने ती गोष्ट सांगायची टाळलेली असते आणि हे सगळं आता शारदाला आठवतं आणि ती म्हणते, "अरे देवा!" आणि म्हणते, "अरे देवा! म्हणजे तुला त्या दिवशी हे सांगायचं होतं? पण हे सगळं कसं आणि कधी घडलं?" तर आता त्यावेळेस जेव्हा म्हणतो, "मी सांगतो." आणि तो जे काही घडलेलं असतं ते सगळं काही सांगू लागतो. नंदिनीला एका कारने धडक दिलेली असते आणि त्यानंतर जेव्हा डॉक्टरांना दाखवलेलं असतं, तर तेव्हा डॉक्टर म्हणालेले असतात, "अहो, चमत्कारच म्हणावा लागेल. इतकं सगळं काही होऊनही तुमचं बाळ अगदी सुखरूप आहे." आणि त्यानंतर नंदिनी त्या छोट्या मुलाला वाचवायसाठी उठलेली असते आणि तिचा तोल गेलेला असतो आणि त्यानंतर ती पोटावरती पडलेली असते. आता हे सगळं काही जेव्हा आता शारदाला सांगतो आणि त्याच वेळेला मित्रांनो, आता इकडे खाली त्या कलेक्टर मॅडम असतात, ते काव्याला म्हणत असतात, "तुम्ही इतकं सगळं काही मनापासून सांगताय, मीच तुमची फॅन झालेली आहे." तर तेव्हा काव्या तर दचकतेच आणि म्हणजे काहीही काय बोलताय? तर तेव्हा त्या कलेक्टर मॅडम म्हणतात, "तुम्ही अगदी तशाच आहात, जसं देशमुखांनी मला सांगितलं होतं. बेधडक, बिनधास्त आणि प्रामाणिक." तर तेव्हा काव्या म्हणते, "थँक यू युअर कॉम्प्लिमेंट मॅम. पण देशमुखांनी सांगितलं म्हणजे?" आणि ती विचारते, "एक मिनिट, एक मिनिट, म्हणजे तुम्ही घेऊन आलात त्यांना?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "काय आहे ना, माझी बायको आय-एसचा आणि आईपणाचा एकत्र अभ्यास करते ना, सो त्यांना इन्स्पायर करायला सुखद धक्के द्यायला नको." तर तेव्हा काव्या हळूच म्हणते, "आय-ए-एस अधिकारी आहेत त्या. असं कसं बोलवलंत तुम्ही?" तर तेव्हा त्या कलेक्टर मॅडम सांगू लागतात, म्हणतात, "पार्थ देशमुख यांनी मी या समारंभाला यावं म्हणून जे काही केलंय, ते जर तुम्ही सगळ्यांनी ऐकलत ना, तर थक्क व्हाल." तर तेव्हा काव्या म्हणते, "म्हणजे?" तर तेव्हा मालिनी एकदमच म्हणते, "अगं काव्या, काव्या, त्यांना असं उभंच ठेवणार आहेस का? बसव ना त्यांना." तर तेव्हा काव्या म्हणते, "हो, आय एम सॉरी, आय एम सॉरी." आणि मॅडमला म्हणते, "मॅडम प्लीज, प्लीज बसा तुम्ही." तर तेव्हा त्या मॅडम त्या बसतात. तर तेव्हा इकडे मित्रांनो, आता जेव्हा पुढे बोलू लागतो, म्हणतो, "तुम्हाला आजी म्हणणारं कोणीतरी येणार आहे, पण आता आमच्यासाठी सगळं काही संपलेलं आहे. खूप सगळं काही कठीण होऊन बसलेलं आहे." तर तेव्हा शारदा म्हणते, "नाही जावई बापू, खचू नका. हे बघा, आजच्या जगामध्ये काहीसुद्धा अवघड नाहीये. तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या ना." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अगं आई, तुला काय वाटतं? आम्ही दुसऱ्या कुठल्या डॉक्टरला कन्सल्ट केलं नसेल?" अगं 2-3 डॉक्टर्सना विचारलं, पण प्रत्येक डॉक्टरनी हेच सांगितलं, की "मी आई होऊ शकत नाही. म्हणजे मला बाळ होणं कठीण आहे आणि त्याहीपेक्षा ना सत्य परिस्थिती सगळ्यांच्यापासून लपवणं जास्त कठीण आहे आणि त्याहीपेक्षा अवघड म्हणजे हे सत्य काव्यापासून लपवणं मला खूप अवघड वाटतंय आणि ही सगळी लपवालपी ना मी फक्त काव्यासाठी करतीये." तर तेव्हा शारदा म्हणते, "काव्या? आता काव्याच कुठून आली मधून? तिचं काय आहे?" तर इकडे मित्रांनो, आता काव्या त्या मॅडमना विचारते, "सांगा ना, काय केलं यांनी?" तर तेव्हा त्या मॅडम म्हणत असतात, "काव्या तुम्ही बसा, मी सांगते तुम्हाला." तर तेव्हा काव्या, "नाही मॅडम, मी तुमच्या शेजारी नाही बसू शकत," असं म्हणत असते. तर तेव्हा ते मॅडम म्हणतात, "नाही काव्या, बसा तुम्ही, मी सांगते तुम्हाला. बसा, बसा." आणि तेव्हा आता काव्या त्यांचं ऐकते आणि त्यांच्या शेजारी बसते. तर तेव्हा त्या कलेक्टर मॅडम सांगू लागतात, "माझ्यापर्यंत पोहोचता यावं म्हणून पार्थ देशमुख माझ्या पी-एना भेटले. त्यांनी 2 आठवड्यानंतरची अपॉइंटमेंट दिली त्यांना, पण तोपर्यंत या कार्यक्रमाला उशीर झाला असता. मग माझ्या मिस्टरांना त्यांनी एका सोशल फंक्शनमध्ये गाठलं आणि तुमच्यासाठी त्यांच्याकडे शब्द टाकला. अर्थात माझ्या मिस्टरांना पार्थ देशमुख हे जंटलमॅन वाटल्यामुळे त्यांनी त्यांना सांगितलं, की "अहो, त्या मलाच घरी वेळ देत नाहीयेत, तर मग तुमच्या कार्यक्रमाला येणं अशक्यच वाटतंय मला." आणि त्यानंतर माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जे काही केलंय, ते बघून फक्त मीच नाही, तर माझ्याबरोबरचे सगळे अधिकारीसुद्धा थक्क झालेत." तर तेव्हा मानिनी विचारते, "काय नक्की काय केलं माझ्या लेकानी?" तर तेव्हा मॅडम म्हणतात, "जे काही केले ना, ते अगदी चेहऱ्यावरती हसू येईल असंच केलेलं आहे." आणि त्याचं काय झालं, मी ना एका ब्रिजची पाहणी करण्यासाठी गेले होते. तर तिथे माझ्या अधिकाऱ्यांनी मला एक गोष्ट दाखवली आणि ती गोष्ट पाहून मला इतकं मनापासून हसायला आलं, की माझ्या अधिकाऱ्यांना प्रश्न पडला, "मला हसताही येतं?" तर तेव्हा काव्या परत विचारते, "पण काय केलं यांनी नक्की?" तर तेव्हा ते कलेक्टर मॅडम सांगतात, "अहो, तुमच्या मिस्टरांनी त्या ब्रिज शेजारच्या बिलबोर्डवरती लाईफ साईज पोस्टर लावलं होतं. 'कार्तिकी मॅडम, माझी आय-ए-एस करणारी बायको तुमची फॅन आहे. मला तुमची 5 मिनिटं मिळतील का?' आणि खाली स्वतःचं नाव लिहिलं होतं.
मग मी विचार केला, की आपल्या आय-एसची परीक्षा देणाऱ्या बायकोसाठी एखादा नवरा जर इतके प्रयत्न करत असेल, तर मग थोडे प्रयत्न मीही करायला काय हरकत आहे? मग मी पार्थ देशमुखांना भेटले आणि त्यांनी मला या कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली. पण माझ्या अधिकाऱ्यांनी मला सुचवलं, की हे आपल्या प्रोटोकॉलमध्ये बसत नाही. पण मग मी विचार केला, की गरोदर असताना सुद्धा परीक्षा देणारी एखादी मुलगी उद्या आय-ए-एस ऑफिसर झाली, तर आपल्या देशातल्या आई झालेल्या, लग्न झालेल्या मुलींसाठी ते एक एक्झाम्पल सेट होईल. आणि या सगळ्याला जर निमित्त माझी ही एक धावती भेट ठरणार असेल, तुम्हा सगळ्यांना जर प्रोत्साहन मिळणार असेल, तर का नाही करायचं हे सगळं? आणि मग आय-एस होणाऱ्या मुलीच्या आनंदासाठी मी माझा प्रोटोकॉल बाजूला ठेवला आणि इथं आले. आणि असं तिने सांगितल्यानंतर आता काव्याला आणि मानिनीला तर पार्थचा अभिमान वाटू लागतो. तर इकडे आता शारदा म्हणते, "अगं तिला कळू दे ना सगळं." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अगं असं का बोलतेस तू? कसं कळू देत?" "नाही, नाही. हे बघ तिची डिलिव्हरी सुखरूप होईपर्यंत आणि तिची परीक्षा होईपर्यंत मी तिला यातलं काहीसुद्धा कळू देणार नाहीये आई." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "हो आई" आणि काव्याला नाही तर बाकी कुणालाच हे कळलं नाही पाहिजे. कारण त्यांना जर ते लपवता आलं नाही आणि जर ते काव्याला कळलं तर? तर तेव्हा शारदा म्हणते, "कळलं तर कळू देत ना. तिच्यापासून का लपवताय?" तर नंदिनी म्हणते, "अगं काय बोलतेस तू आई? माझं बाळ गेलंय. या धक्क्यातून ती स्वतःला सावरू शकेल का?" "तुला नाही माहिती आई, आमच्या दोघींचं ठरलं होतं की हा प्रेग्नन्सीचा प्रवास आपण दोघींनी एकत्र करायचा. पण आता कसं सांगू मी तिला? या प्रवासात मी एकटीच आहे, ती एकटीच आहे. तिला खूप धक्का बसेल अगं." तर तेव्हा शारदा म्हणते, "अगं पण तिला त्या धक्क्यातून सावरायला तू, पार्थ, अख्खं देशमुख कुटुंब आहे अगं. पण आता ही लपवा-छपवी बास. हे बघ नंदिनी, मी तुम्हा दोघींची आई आहे. एकेकाळी काव्याला मीच सांगितलं होतं, की तिचं सत्य तुला कळू देऊ नकोस म्हणून. पण त्याचे परिणाम आपण सगळ्यांनी भोगलेत, किती काळ भोगलेत. आणि त्यातून मला एक शहाणपण आले, की जेव्हा एखादी गोष्ट लपवावीशी वाटते ना, तेव्हाच ती सांगून टाकावी." आणि ती चक्क हातच जोडते नंदिनीसमोर आणि म्हणते, "नको बाळा, नको लपवूस. माझी चूक गिरवू नकोस तू. हे बघ, मी जेव्हा लपवाछपवी केली होती, त्यावेळेला माझी काय अवस्था झाली होती ते माहिती आहे ना तुला? मला ॲडमिट करायची वेळ आली होती. इतकं बीपी वाढला होता माझा आणि रोज मी माझ्या नंदिनीची फसवणूक करतेय याचं गिल्ट यायचं मला. पण खरं तर बाहेर आलंच ना. 16 डिसेंबरला लपवलेल्या सगळ्या गोष्टी उघड पडल्या. तुझं आणि जीवाचं नातं किती बिघडलं होतं आणि किती वेळ लागला होता हे सगळं भरून यायला. उद्या जर का चुकीच्या पद्धतीनं काव्याला हे सगळं कळलं, घरातल्या सगळ्यांना कळलं, तर त्याचा परिणाम काय होईल याचा विचार कर नंदिनी. तुझ्यावरती विश्वास ठेवून निश्चिंत असलेलं हे घर ना कोलमडून पडेल अगं. काव्या दुखावली जाईल. कदाचित मानिनी ताईसुद्धा कायमच्या दुखावल्या जातील. आणि जीवाला म्हणते, जीवा उद्या हे सगळं पार्थना कळल्यानंतर त्यांना किती त्रास होईल सांगा. आपण ना समोरच्याला नेहमी त्रास होईल म्हणून गोष्टी लपवतो. पण त्या कळल्यानंतर समोरच्याला जास्त त्रास होतो. म्हणून सांगते मी, काहीही लपवू नका, सगळं सांगून टाका काव्याला." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "तुला काय वाटतं आई, आम्ही प्रयत्न केले नसतील?" "अगं आम्ही खरंच प्रयत्न केले. तू हवं तर ना जीवाना विचार." आणि जीवाजवळ जाऊन म्हणते, "जीवा, तुम्ही सांगा ना आईला, आपण प्रयत्न केले नाहीत का?" आणि म्हणते, "तुला माहिती नाही आई, मिसकॅरेज बघितल्यानंतर काव्याची अवस्था बिघडताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. त्यात माझं मिसकॅरेज हा साधा विचार जरी ऐकला ना, तर सैरभैर होईल ती. हे बघ तुला मी चुकीची जर वाटत असेल ना, तर मी चुकीची आहे असं समज. पण मी हे जे सगळं काही करते ना, ते कर्तव्यापोटी करते आणि मला ते करावंच लागणार आहे." तर तेव्हा शारदा म्हणते, "हो बाळा, पण तुझं हे खोटं पोट आज माझ्या हाती लागलं. उद्या दुसऱ्या कोणाच्या तरी हाती लागू शकतं." तर नंदिनी म्हणते, "नाही सॉरी आई, यापुढे ना मी काळजी घेईन त्याची." तर तेव्हा शारदा म्हणते, "काळजी घेईन म्हणण्यापेक्षा सांगून टाकीन असं म्हण ना. तुझ्यापर्यंत माझं म्हणणं पोहोचत नाहीये का?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अगं आई, आई प्लीज तू हळू बोल ना. बाहेर आवाज नको जायला." तर तेव्हा शारदा म्हणते, "जायलाच हवा. बाहेर आवाज जाऊ दे आणि कोणीतरी विचारायला येऊ देत. म्हणजे आजच काय तो सोक्ष लागेल." आणि म्हणते, "काय चाललंय काय तुमचं? एक खोटं लपवायला दुसरं, मग तिसरं. किती ताणणार आहात तुम्ही?" आणि म्हणते, "जीवा तुम्ही बोलात, की हे पोट घ्यायला तुम्ही म्हणे तिच्याबरोबर गेला होतात. पटतंय तुम्हाला हे?" तर तेव्हा नंदिनी त्याच्या वतीने बोलते, म्हणते, "हो पटते हे त्यांना." आणि जीवाजवळ जाऊन त्याचा हात पकडते आणि म्हणते, "आई जीवा माझ्यासोबत आहेत. त्यांना माय आहे हे सगळं." तर तेव्हा शारदा म्हणते, "मान्य आहे का ते मनापासून, की तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून? ते कळू देत मला." आणि जीवाला विचारते, "नंदिनी जे काही करतीये ते तुम्हाला खरंच पटते का?" असं त्याला विचारते.
तर तेव्हा नंदिनी मध्येच बोलते म्हणते, "हो, हो, त्यांना पटते आणि मला हे मनापासून खात्री आहे, की जीवा ना" असं ती बोलत असताना मित्रांनो आता जीवा नाही असं म्हणतो आणि म्हणतो, "नंदिनी जे काही करतेय ते मला मनापासून पटत नाही." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता नंदिनीला तर खूप मोठा धक्काच बसतो. आणि तेव्हाच मित्रांनो आता इकडे त्या कलेक्टर मॅडम काव्याला सांगत असतात, "काव्या, ज्या जिद्दीने तुम्ही या दोन्ही जबाबदाऱ्या पेलता आहात, ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि गरोदर असताना सुद्धा आय-ए-एसच्या परीक्षा देणाऱ्या अनेक मुली आहेत आपल्याकडे." तर तेव्हा मानिनी म्हणते, "हो का? अरे वाह! किती छान. म्हणजे मला असं वाटत होतं, की आपल्याकडे बायकांना लग्न झालं, मूल झालं, की करिअर बंद करायला सांगतात." तर तेव्हा त्या मॅडम म्हणतात, "अहो नाही, नाही तसं नाहीये. आपली पूनम दलाल 9 महिन्यांची प्रेग्नंट असताना तिने एंट्रन्स एक्झाम दिली आणि बाळ 3 महिन्यांचं झाल्यानंतर तिने मेन्सची परीक्षा क्लिअर केली आणि प्रज्ञा जैनने कोणतंही कोचिंग न घेता घर आणि क्लिनिक सांभाळून UPSCची एक्झाम क्लिअर केली. अहो लग्न आणि मूल झाल्यानंतर करिअर संपलं असं समजायचे दिवस आता गेलेले आहेत. तो माइंडसेटच बदललेला आहे आणि प्रेग्नन्सी हा काही आजार नाहीये. ती एक सुंदर अवस्था आहे. ब्युटिफुल फेज आहे आणि या फेजमध्येच स्त्रिया अधिक स्ट्राँग बनतात आणि 9 महिने एखादा जीव आपल्यामध्ये वाढवणं, त्याला सांभाळणं आणि स्वतःच्या शरीराची चिरफाड करून त्याला जन्म देणं, अहो खूप ग्रेट आहे हे. आपल्याकडच्या सगळ्या स्त्रिया हे करतात म्हणून त्यातला ग्रेटनेस आपल्याला जाणवत नाही. सो काव्या, अहो अजिबात घाबरू नका आणि तुम्ही प्रेग्नंट आहात म्हणून तर अजिबात घाबरू नका. अहो तुमचं हे बाळच तुम्हाला ताकद देईल. लढा तुम्ही. अहो पूनम दलाल, प्रज्ञा जैन आणि आता काव्या पार्थ देशमुख. बरोबर ना?" असं म्हटल्यानंतर काव्याच्या डोळ्यात थोडंसं पाणी येतं आणि ती म्हणते, "येस मॅम आणि खरं सांगू का? माझा अभ्यास चालूच आहे, पण माझ्या पाठीशी खंबीरपणे माझं कुटुंब उभा राहिलेलं आहे. माझी नंदिनी ताई, तिचा नवरा, माझे सासू-सासरे, माझी आई सगळे माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा माणूस म्हणजे माझा नवरा, पार्थ देशमुख. त्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी हे सगळं करू शकते. कधीतरी वेळ मिळाला ना, की सवडीने सांगेन, की आमची फिल्मी स्टोरी काय आहे ते." आणि असं तिने म्हटल्यानंतर त्या मॅडम तर हसूच लागतात. तर काव्या म्हणते, "उगाच नाही मी त्यांना ग्रीन फ्लॅग नवरा म्हणत." तर मॅडम आता त्या उठतात आणि म्हणतात, "जरूर. ऑल द बेस्ट काव्या देशमुख. बाळ आणि परीक्षा दोन्हीमध्ये पास व्हा." तर तेव्हा काव्या म्हणते, "हो, थँक यू सो मच." आणि तेव्हा आता यांचं असं बोलणं चालू असतं. इतक्यातच वसू तिथे येते आणि मामीला बोलावून म्हणते, "एक मिनिट, त्या कोण आहेत गं?" तर तेव्हा मामी सांगते, "त्या ना मोठ्या IAS अधिकारी आहेत. काव्याला भेटायला आलेत." तर तेव्हा वसू म्हणते, "काय मोठ्या IAS अधिकारी आहेत या आणि या आगाऊ काव्याला भेटायला आल्यात? काय पण नसती कौतुकं." असं ती म्हणत असते. तर तेव्हा आता इकडे सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. तर तेव्हा त्या कलेक्टर मॅडम म्हणतात, "चला आता मला निघायला हवं." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "थँक्स तुम्ही आल्याबद्दल." आणि मानिनी म्हणतो, "आई मी यांना सोडून येतो." आणि तेव्हा आता त्या मॅडम तिथून निघून जाऊ लागतात. तर तेव्हा काव्या आता पार्थला थोडंसं थांबवते आणि म्हणते, "देशमुख, आय लव्ह यू." तर पार्थसुद्धा हसतो आणि म्हणतो, "आय लव्ह यू टू." आणि आलोच मी असून तो आता मॅडमना सोडायला बाहेर जातो. तर मानिनी तर लगेच जाते आणि काव्याला तर मिठीच मारते. आणि आता काव्य एकदमच म्हणते, "पण ह्या सगळ्या ताई कुठे राहिली?" असं म्हणून ती वरच्या बाजूने बघत असते. तर मानिनी म्हणते, "अगं काव्या बाळा, तुला भूक लागली होती ना? या सगळ्या गडबडीत मी विसरून गेले. काय आणून देऊ तुला?" तर तेव्हा काव्य म्हणते, "काही सुद्धा नकोय आणि तुमच्या गोड मुलाने जे काही केलंय ना, ते खरंच अहो भूक वगैरे पळाली हो सगळी." तर तेव्हा मानिनी हसू लागते आणि म्हणते, "खरंच बाई, म्हणजे आज पार्थने ना अक्षरशः सगळ्यांना तोंडात बोटं घालायला लावली आहेत." तर तेव्हा काव्या म्हणते, "खरं आहे, पण मला एक गोष्ट कळत नाहीये आई. म्हणजे एवढ्या मोठ्या IAS अधिकारी आपल्या घरी आल्या आणि माझ्यावर त्यांनी एवढ्या छान अशा कमाल गप्पा मारल्या त्यांनी. मी फॅन आहे त्यांची, डाय हार्ट फॅन. आयडल आहेत त्या माझ्या. त्या घरी आलेल्या असताना नंदिनी ताई इथे नाही म्हणजे काय? आणि अचानक कुठे गायब झाली ती? पण नंदिनी ताई पण नाही आणि आई पण नाही. दोघी कुठे गेल्यात? काही कळतच नाहीये." तेव्हा मानिनीच्या सुद्धा आता ती गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणते, "हो गं खरंच. कदाचित नंदिनीला मळमळायला लागलं असेल किंवा असा काही त्रास झाला असेल ना, तर आई असेल ना तिच्याबरोबर. मी बघून येऊ का जरा?" असं ती म्हणत असते. तर तेव्हा पार्थ आता परत येतो आणि पार्थ परत आल्या-आल्या काव्या तर जोरजोराने टाळ्या वाजवू लागते आणि तेव्हा सगळेजणच टाळ्या वाजवतात. तर तेव्हा पार्थ जवळ आल्यानंतर काव्य तर त्याला मिठीच मारते. तर पार्थ विचारतो, "टाळ्या कशासाठी?" तेव्हा मानिनी म्हणते, "अरे म्हणजे काय? अरे पार्थ तू तर आज कमाल केली आहेस." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "कमाल काय केली? माझी बायको स्पेशल आहेच आहे. तिला फक्त स्पेशल फील करवलं, बाकी काही नाही."
तर तेव्हा मानिनी म्हणते, "पार्थ, बोलण्यामध्ये अगदी तू आणि जीवा बाबांच्या वरतीच गेलाय, पण आज तू बाबांच्यासारखं वागूनही दाखवलेस हां." तर तेव्हा काव्या म्हणते, "करेक्ट, एकदम करेक्ट." आणि म्हणते, "आई, मला काय वाटतं माहिती आहे? देशमुखांच्या बायका म्हणून आपण लकी आहोतच, कारण आपल्याला असे गोड नवरे मिळालेत." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही हो काव्या, बाबा नेहमी म्हणतात, लोखंडाच्या गोळ्याला ना सोन्याचं कोंदण केलं नाही जात. सोन्याच्या कोंदणात हिरा जडवला जातो. आणि मी हे जे काही प्रयत्न करतोय, ते सोन्याचं कोंदण आहे आणि माझी बायको हिरा आहे हिरा. हे आणि याच्यापेक्षा खूप जास्त तुम्ही डिझर्व्ह करता." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर काव्याला तर परत भरून येतं आणि ती इमोशनल होते थोडीशी. तर इकडे आता वसू मामीला म्हणते, "हिला काय एवढं सोनं लागलंय?" तर तेव्हा मामी म्हणते, "आत्ताच म्हटले ना पात्राव, हिरा आहे आमची काव्या हिरा." तर वसू म्हणते, "कोळसा आहे कोळसा." तर मामी म्हणते, "अहो असं का बोलताय?" तर वसू आता पुढे म्हणते, "हिचं ना तोंड काळच झालं पाहिजे." तर तेव्हा मामी म्हणते, "अहो काय बोलताय हे?" तर वसू म्हणते, "खरंच बोलतीये." तर इकडे आता नंदिनीला मित्रांनो धक्का बसलेला असतो आणि ती जीवाला म्हणते, "तुम्ही तुम्ही हे सगळं तुमच्या मनाविरुद्ध करताय." तर तेव्हा जेव्हा आता ते खोटं पोट उचलून आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, "हे सगळं मी मनापासून कसं करू? तुला त्रास होतोय, मला त्रास होतोय. दुःख एकीकडे आणि दुःख तोंड दाबून सहन करण्याचा भार एकीकडे." आणि आई करेक्ट बोलतायत. 16 डिसेंबरनंतर ऑलमोस्ट गमावून बसलो होतो मी तुला. अजून काय काय लपवून जगणार आहोत आपण? प्रेग्नन्सी लपवली, खोटं पोट लपवतोय. आता सर्व गोष्टी लपवणार आहोत. आणि असं तो एकदम फ्लोमध्ये बोलून जातो आणि त्याचा त्यालाच धक्का बसतो. तर तेव्हा आता ते ऐकल्यानंतर शारदा म्हणते, "सरोगसी, आता हा काय प्रकार आहे?" आणि तिने असं विचारल्यानंतर हे दोघेसुद्धा एकदम गप्पच होतात. या दोघांना सुद्धा एकदम मोठा धक्का बसलेला असतो. आणि याचबरोबर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. वसू आता त्या मामीला सांगत असते, "मोहित्यांच्याकडे गर्भ धरत नाही असं ऐकलंय मी." आणि तेव्हाच आता इकडून वरून नंदिनी आणि जीवा सगळं काही सांगायसाठी खाली येत असतात आणि ते वाटेतच थांबलेले असतात. तर तेव्हा शारदा तिथं येते आणि म्हणते, "इथेच थांबलात तुम्ही? मला वाटलंच होतं की तुम्ही सांगणार नाही म्हणून." आणि वसू आता इकडे त्या मामीला पुढं म्हणते, "ही नंदिनी ज्या पद्धतीने धावपळ करत असते ना, असं वाटलंय की बहुतेक हिचंच मिसकॅरेज होतंय." तर तेव्हा आता शारदा इकडे या दोघांना म्हणते, "मीच सांगते आता." असं म्हणून ती खाली येत असते. तर आता वसू जे काही बोलत असते ते काव्याला ऐकू जातं आणि काव्य म्हणते, "काय बोलताय तुम्ही? माझ्या ताईचं मिसकॅरेज? आणि असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? शत्रूसुद्धा साठी कुणी एवढं वाईट विचार करत नाही आणि आम्ही तर तुमच्या घरच्या सुना आहोत ना आत्याबाई." असं ती बोलत असताना मित्रांनो त्या गोष्टीमुळे तिला जोराची चक्कर येते आणि ती खालीच कोसळत असते. आणि आता मित्रांनो ते सगळं काही शारदा, नंदिनी आणि जीवा एकदम समोरासमोर बघतात आणि ते बघितल्यानंतर ऑब्व्हियसली मित्रांनो आता शारदाला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि आता ती सांगते का नाही हे तर आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.